हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? मस्त आहात ना? मस्त राहा. तर आज मी तुम्हाला भाकरी बनवायला शिकवते. तर सगळ्यांनाच नाही बरं का, ज्यांना येत नाहीत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर इथे एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं. त्या पाण्याला छान एक उकळ काढून घ्यायची. मग नंतर आपलं ज्वारीचं कोरडं पीठ असते ना, त्या पाण्यामध्ये टाकून त्याला छान असं वाफवून घ्यायचं. म्हणजे त्याला असं घट्ट करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. मग आपण तवा गरम करायला ठेवायचं गॅसवर, फुल फ्लेमवर ठेवायचं. मग एका प्लेटमध्ये कोरडं पीठ घ्यायचं आणि थोडंसं पीठ हे आपण जे वाफवलेलं आहे ना पीठ, ते पीठ घ्यायचं आणि थोडंसं गार पाणी टाकून छान असं पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं त्या पिठाला थोडं आणि छान असं घासू चुरून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाकरी खूप छान होतील. अशा प्रकारे आता मी व्हिडिओमध्ये थोडं स्पीड वाढवली आहे म्हणून स्पीड दिसत आहे. अशा प्रकारे जर रिअलमध्ये आपले हात चालले असते तर किती फास्ट कामं झाले असते ना आपले. तरी ते मी सगळ्यांसाठी सांगत नाही. 10वीला 12वीला जे मुली असतात ना, त्यांना येत नाहीत, भाकरी जमत नाहीत, तर त्यांच्यासाठी सांगते. आणि तुम्ही अशा भाकरी बनवा आणि घरच्याकडून कौतुक करून घ्या. तर इथे बघा किती छान अशी भाकरी मी किती जोरजोरात थापत आहे. इथे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतातच, पण मी रिअलमध्ये सुद्धा अशी जोरात थापले भाकरी, तरीसुद्धा कुठूनच चिरलेली नाही भाकर. अशा प्रकारे भाकरी बनवून बघा तुम्ही, मग मला नंतर कमेंट करून सांगा तुम्ही. आणि भाकरी अशी फुगतात पण आणि चवीला पण खूप छान लागतात. घरचे पण खूप कौतुक करून खातील तुमच्या भाकरी. आता आपण जेव्हा फर्स्ट टाईम भाकरी बनवत असतो ना, तेव्हा घरचे कसं कौतुक करून खात असतात भाकरी, तशा प्रकारे आपण अशा प्रकारे बनवा भाकरी आणि आपल्या घरच्याकडून आपलं खूप सारं कौतुक करून घ्या. तर इथे मी बघा भाकरी बनवून तव्यावर टाकली आहे. किती छान मोठी भाकर झाली आणि छान पातळ लेअरमध्ये आलेली आहे. आणि बघा ही भाकरी नंतर फुगणार पण, मी तुम्हाला दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे बघू शकता आता कशी फुगते भाकर. बघा इथे मी सगळे भाकरी अशाच प्रकारे बनवून घेत आहे. आणि कोणाकोणाचं जुनं पीठ असते ना, म्हणजे खूप जास्त दिवस होते दळून आणून, मग कोणाकोणाचं संपत नाही लवकर, त्याच्यासाठी पण भाकरी कधी चांगले होत नाहीत. तर अशा प्रकारे बनवा, नक्कीच भाकरी चांगले होतील. तर इथे बघा किती छान टम्म फुगलेली आहे भाकर. मी का त्याला हात लावून दाबले नाही, काहीच नाही, तरीसुद्धा बघा किती छान झाली. आणि दुसरी पण मी इथे तव्यावर टाकून दाखवते तुम्हाला, किती छान होत आहेत भाकरी. तर सगळ्या भाकरी मी अशाच प्रकारे बनवते. मलाही ना आधी येत नव्हती भाकरी, जेव्हापासून मी अशी बनवत आहे ना, तर खूप छान भाकरी होत आहेत. आणि घरचे पण खूप छान असं कौतुक करून खात आहेत भाकरी. म्हणजे लग्नाच्या आधी कोणाला येत नाहीत, आता समजून घेऊ शकतो तुम्ही. तर इथे बघा भाकरी खूप छान झालेल्या आहेत. तुम्हाला मी भाकरीचं टेक्स्चर दाखवेनच नंतर. तर इथे बघू शकता भाकरी एकदम आपल्या पुरणपोळीसारख्या भाकरी झालेल्या आहेत. इथे बघा पापड किती छान निघालेलं आहे भाकरीचं. तर इथे बघू शकता एकदम छान लुसलुशीत आणि मऊ झालेल्या आहेत भाकरी, पुरणपोळीसारख्याच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक